साहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशकाठ समास 323 पान क्रमांक सिद्ध लक्षण. आज आपल्याला सिद्धाचं काय लक्षण असतंय ते पाहायचं आहे. अंतरी गिरिया अमृत बाह्य काया लखलखित अंतस्थिती बाणता संत लक्षणे कैसी. श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केलं की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्य कांती सुद्धा लखलखीत दिसते. जर एखाद्यानं अमृत पिलं ते पोटात गेलं तर बाह्य म्हणजे कांती जी आहे, बाहेरचं रूप जे आहे ते सुद्धा काय दिसायला लागले, सुंदर आणि छान लखलखीत. त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. श्रोता काय करत आहे, प्रश्न विचारत आहे. महाराज, जो सिद्ध महात्मा आहे, जो संत आहे, त्याची बाह्य लक्षणं कशी असतात ते मला तुम्ही काय करा, सांगा. हा काय आहे प्रश्न. जहाले आत्मज्ञान बरवे हे कैसे निपा जाणावे म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे. एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेले आहे, संशय राहिलाच नाही. निसंदेह काय झालेलं आहे, आत्मज्ञान. मग हे कसं जाणायचं, तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो म्हणलेत, ऐका. की आत्मज्ञान निसंदेह कुणाला झालंय ते कसं जाणायचं. स्वरूप अनुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी जाणायची, आता ते सांगणार आहेत. म्हणून अगोदर काय करतात महाराज, सावधान करायला लागलेत की आता मी त्याचं उत्तर देतो, तुम्ही काय करा, सावधानपणे ऐका. एक सिद्धाचे लक्षण. सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, ते पाहता वेगळेपण मुळीच नाही. सिद्धाचे लक्षण ऐका म्हणले. आता सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. जो सिद्ध आहे ना, जो सिद्ध महात्मा, तो आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तेथे वेगळेपणा जराही शिल्लक राहिलेलं नसतं. मी तो पणाची झाली बळवण, मी बी राहिलं नाही, तू बी राहिलं नाही. सिद्धाचं लक्षण चाललंय, स्वस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. सिद्ध महात्मा जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये देहभाव पूर्ण मावळलाय, जीवभाव पूर्ण मावळलाय, आत्मभाव प्रगटलाय. सिद्ध महात्म्याच्या अंतःकरणामध्ये फक्त आनंद लहरी उत्पन्न होत असतात.
आनंदाच्या लहरी, आत्मस्वरूपाच्या लहरी, देहभाव मावळला, जीवभाव मावळला आणि फक्त केवळ मी आत्मा आहे हाच भाव अंतःकरणामध्ये राहिलेला आहे. एकरूपता झालेली आहे. देह वेगळा आणि आत्मा वेगळा असा निवाडा आता राहिलाच नाही. कारण देहच पूर्णतः काय झालेला आहे, ओसरला. देहभाव पूर्णतः ओसरला, फक्त आत्मभाव आता. स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपीच साजे सिद्ध. पण आता बघा, स्वरूप होऊन राहणे यालाच तर सिद्ध हे नाव दिले. आता तुम्ही आत्मस्वरूप, मी आत्मा आहे म्हणून राहा. देहभाव पूर्ण मावळा, जीवभाव पूर्ण मावळा. इंद्रियाकडे येऊ नका, अंतकरणाकडे येऊ नका. कर्ता भक्ताचा अभाव करा, आत्मभावामध्ये राहा. मी आत्मा आहे असं निरंतर काय करा, जाणीव ठेवा अंतःकरणामध्ये. झाला तुम्ही पण सिद्ध. पंचकरणामध्ये खूप सुंदर सांगितलं. तीन देहाचा द्रष्टा, अवस्थेचा साक्षी, पंचकोशातीत झाला बरोबर. तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं तिथं. नगारे वाजत आहेत, ऐकणे पिपाण्या वाजत आहेत आणि सगळेजण तुम्हाला सांगत आहेत तुम्ही आता जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालात. पण ते तसं स्वरूप प्राप्त करून घेण्याकरता अवस्थेच्या तीत बनावं लागन, देहाचा द्रष्टा बनावं लागन आणि पंचकोशातीत, अवस्थेचा साक्षी, देहाचा द्रष्टा, पंचकोशातीत आणि निरंतर आपल्या स्वरूपामध्ये. म्हणून ते एक आत्मा आत्म्याचे ठाई देख देहीचे धर्म देही, ऐसे देखणे ते पाह्या नाहत. ज्याला असं पाहता आलं तो जीवनमुक्त. आपल्याला सांगण्यापुरतं येते, पण येऊ न येऊ, आहे की नाही, सांगण्यापुरतं, पाठापुरतं, पुन्हाच्या पुन्हा. मग तसं नसावं. कधी आहे ते सोनकिडा असते. मग त्याला उपमा कोणाची दिलेली आहे, महाराज आम्हाला म्हणायचे ते सोनकिडा आहे. मग अंधकारामध्येच काय होते, चमकते. अंधारामध्ये चमकते, उजेडामध्ये तो सोनकिडा. त्याच प्रकाशाची त्याला म्हणजे ते जरी प्रकाश असला सोनकिड्याचा उपयोग आहे का उजेडामध्ये? नाही. तसं म्हणजे अर्धवट ज्ञानी, फक्त पाठापुरतं काय करायचं, सज्ज राहायचं. पुन्हा देहभाव, पुन्हा कर्तृत्वाचा भाव, ऐक नाही, मग उपयोग काय? म्हणून आत्मभाव प्रगट व्हावा आपला. कधी आहे तर कधी नाही असं नाही जमत. निरंतर अखंड तेलाच्या धारीप्रमाणे. म्हणून तर निधिध्यासन सांगितलं ना. म्हणून स्वरूप होऊन राहणं याला सिद्ध हे नाव दिले. स्वरूपामध्येच मग्न, आपलं आपलं स्वरूप जे आहे त्याच्या ठिकाणी दृढ भाव करणं. जो स्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असं म्हणतात. कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असतं ना. स्वरूपाकार होऊन जो राहतो की मीच आत्मा आहे, म्हणून तर म्हणते मी सते, मी चिते, मी आनंद स्वरूप आहे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे, असं निरंतर सजातीय प्रवाहामध्ये राहणं तुम्ही. घरात म्हणजे जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त. पण आमची वृत्ती एका ठिकाणी राहतच नाही. विविचार वृत्तीच्या पाठीमागे आपला विविचार लागलाय, एका ठिकाणी तिला जमतच नाही. वृत्ती जी आहे ना, नानात्व ग्रहण करायला लागली. वृत्ती जी आहे ना, नानात्व ग्रहण करत असते. म्हणून त्या वृत्तीच्या पाठीमागे जो विचार, नानात्व ग्रहण करण्याची सवय जरी वृत्तीला लागली, पण आपण जेव्हा सद्गुरूला शरण जात असतो ना, सद्गुरू बरोबर काय करत असतात, ह्याच्या वृत्तीला जी नानात्व ग्रहण करण्याची सवय लागली, त्या नानात्वाचा त्याग काय एकत्र करून, ते नाना वृत्त्यांना एकत्र करून अहम ब्रह्मास्मी वृत्ती उत्पन्न करून देणारे केवळ संतच असतात बरं का. आणि मग वृत्तीमध्ये अंतर्भाव करणं साधकाचं कर्तव्य आहे. आणि मग जीवनमुक्तीचा अनुभव घेणं. नको म्हणल्यानं राहत नाही, ये म्हणल्याने येत नाही, ऐक नाही. म्हणून प्रयत्न केल्यावर सहज प्राप्त होत असते. तर आपण प्रयत्न जिथं करायचे तिथं करत नाहीत, आणि जिथं नाही तिथं केल्याशिवाय राहत नाहीत. अशी अवस्था आहे आपली.
म्हणून स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदांत शास्त्रातही प्रसिद्ध आहे. आणि हे स्वयंसिद्ध स्वरूप जे स्वतः झाला त्याला सिद्ध म्हणावं. अन्यत्र सिद्ध या शब्दाचा प्रयोग करता येतच नाही. तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणाचे कौतुकाने वर्णन करीत आहे. आता बघा संत कसे असतात, दयाळू दयेचे सागर असतात. ठीक आहे, तुम्हाला नाही ना ओळखता येत तर मी काय करतो, सिद्धाचं जे लक्षण आहे ते वर्णन तर करता येत नाही पण तरी पण तुम्हाला कौतुकानं वर्णन करून सांगतो. कारण जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, तसा विचार करता येईल की असं असं काय असतं, साधकाचं लक्षण असतं आणि त्यानुसार तुम्हाला आरूढ होता येईल म्हणून सांगत आहेत बरं का. अंतरस्थित स्वरूप जाहली पुढे काया कैसी वर्तली जैसे स्वप्नीची नाथिली स्वप्न रचना. स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते, स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते ऐकू येते त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वस्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतात. स्वप्नामध्ये सर्व काय आहे, मिथ्याच आहे स्वप्न, खोट आहे स्वप्न, खरं नाही. तसं सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झालेली असते तरी पण देहाच्या ठिकाणी जसं आपलं स्वप्नवत भाव आहे ना, तसा देहादिकाच्या व्यवहाराच्या ठिकाणी हा व्यवहार जो चाललेला आहे ना कुणाचा, सिद्ध महात्म्याचा, तो कसा असतो, स्वप्नवत असतो. माईक हे सृष्टी कल्पित जाहली नाही आन उरली भास काही. ही पूर्ण सृष्टी माईकच आहे, कल्पित आहे असा निश्चय झालेला असतो. लटिकेची सगळं लटकच, लटिकेची बोली, लटिकेची चाली, लटिकेची वागे, सगळं लटकच. मग जसं भावला भावलीचा खेळ लहान लेकरे खेळतात का नाही, ते कसं असते, सगळं सगळं करतात व्यवस्थित पण सगळं खोटं. मग तसा हा सिद्ध पुरुषाचा काय असतो, सगळा खोट्याचा व्यवहार असतो. करायलेच व्यवहार पण कसा, खोटा. खोटा हा भाव आहे, अंतःकरणामध्ये सगळं मिथ्यात्वाचा निश्चय झालेला आहे, तोच सिद्ध महात्मा आहे. तथापि सिद्धाचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणी अंतर खुण परमार्थाची. महाराज म्हणतात तरीही परमार्थाची अंतरखून बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणाचे निरूपण केले जात आहे. अंतरखून बांधता यावी परमार्थामध्ये म्हणून सिद्धाचं लक्षण काय करत आहेत, आता सांगत आहेत. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असोन आपण जना वेगळा. बघा सिद्धाचं लक्षण ऐका, सिद्ध महात्मा कसा असतो, तो कसा अनुभव घेतो, तो ह्या जगतामध्ये कसा विहार करतो, तर निरंतर स्वस्वरूपानुसंधान हे साधूचं मुख्य लक्षण. निरंतर कुठं आहे ते आपल्या अनुसंधानामध्ये, ते कधीच विसरत नाही. आपल्यासारखं आपण भुलक्कड आहोत, आपण कशा आहोत, भुलक्कड. कसं बनता बनता कधी ह्या देहावर येतो, ऐक नाही, कधी ह्या देहादिक संबंधी मध्ये गुंग होतो, कधी ह्या विषयामध्ये डुबून राहतो, पत्ता लागत नाही. आपण भुलक्कड आहोत, आपल्या स्वरूपाला लगेच विसरतो. पण संत जे आहेत, सिद्ध जे आहेत तसे नसतात, ते आपल्या स्वरूपाला सोडून राहूच शकत नाहीत, निरंतर स्वरूपानुसंधानामध्ये. म्हणून तर त्यांना सिद्ध म्हणतात ना. ते काय झालेले आहेत, आपल्या आपल्या महिमेमध्ये रमलेले आहेत. मैं तो रमता जोगी राम दुनिया से मुझे क्या काम, है का नाही. मी कसा आहे म्हणले,
रात्र आणि दिवस माझ्या माझ्या अनुसंधानामध्ये राहणारा, मला ह्या जगाशी काही संबंध नाही, फक्त काय कामापुरता व्यवहार. म्हणून तर निरंतर स्वरूपानुसंधाना हे साधूचं मुख्य लक्ष सांगितलंय. आहात का साधू मग आपण? आहोत का अनुसंधानामध्ये? नाही ना, मग आम्हाला हे व्यवहार करावा लागते. किती बहाणे असतात बघा ना. मग हे आमच्याशिवाय होतच नाही, मग हे करावंच लागते, मग इकडलं कर्तव्य राहतच ना. मग मग राहतंय तर कर, आम्हाला काय आमचं. इथं महाराज स्पष्ट बोलतात, येथे बा कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. सूट आहेत ना मनामध्ये काही काही कल्पना करायलाच ना, कर मग म्हणले. हे असंच कर्तव्य हे तसंच, तर मग राहा म्हणले तिथंच. सांगायलेत ना, ऐका वाटणा ना, नको ऐकू. निरंतर स्वरूप अनुसंधानामध्ये राहणं हे साधूचं मुख्य लक्षण. तो लोकात लोकासारखा वागत असतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी लोका वेगळी असते. बाहेरून व्यवहार चाललाय करायला लागलाय, लोकांसारखा व्यवहार करायला लागलाय बाहेरून, पण अंतरातली स्थिती कशी आहे? अंतरामध्ये अंतरस्थिती जी आहे ती परमात्मा स्वरूपामध्ये निमग्न आहे. बाहेरून दिसायला लागलाय ते व्यवहार करायला लागला, पण आतून काय आहे? आपल्या आपल्या महिमेमध्ये आहे. अशी स्थिती आहे कुणाची? जसं नाटक करायला लागल्यावर जर मुलानं काय केलंय, मुलीचा रोल केलाय नाटकामध्ये बरं का, जरी ते बाहेरून मुलगी वाटत असेल, आहे का नाही, तो मुलीचं पार्ट जरी करत असेल, पण त्याचा भाव कसा आहे? मी मुलगाच आहे म्हणून आहे ना. तसं ह्या सिद्ध पुरुषाचं लक्षण असतं. बाहेरून जरी ते व्यवहार करत असेल, तरी आतून त्यांचा भाव वेगळा असतो, की तो काय असतं, मी आत्माच आहे, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, हा भावामध्ये निमग्न झालेले असतात. स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. स्वस्वरूप अनुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही. अनुभव आलाय ना, मग खोट्या प्रपंचाची काय चिंता राहणार आहे? खोट्या वस्तूची चिंता कोणी करत असते का? मिथ्या वस्तूची कोणी चिंता करत असते का? नाही ना, खोट आहे ती. स्वस्वरूप अनुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही. तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाढू लागते. स्वस्वरूप अनुभव आलेला असतो, प्रपंचाची चिंता बिलकुल राहत नाही, आणि ते फक्त आणि फक्त अध्यात्म निरूपणाबद्दल त्याला प्रेम वाढू लागतं. निरंतर आपल्या चिंतनामध्ये राहत होतो, त्याच्यामध्येच त्याला निमग्न राहा वाटतं, त्याच्यामध्येच त्याला प्रेम वाटतं. हे साधकाचे लक्षण, परिसिद्ध अंगी असे जाण, सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नये. खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो ना. अगोदर हे लक्षण अंगावर बाणावं लागतात, वरचे आतापर्यंत सांगितलेले सिद्ध होण्याकरता. सिद्धाचे कारण का, साधक जो आहे पुढे सिद्ध बनत असतो, कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो ना. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात. साधक काय आणि सिद्ध काय, दोन्हीही पुरा काय होतात म्हणजे, कारण एकच लक्ष आवाज होतं. कटाले थोडा. आवाज कटायलाय का? थोडा आवाज कटालाय. आम्हाला येतो बरोबर महाराज. नाही नाही, आवाज कटन झालाय. त्यांना लिफ्ट म्हणून एकदा. आम्हाला येतो छान पैकी. हा महाराज, एकदा लिफ्ट होऊन जॉईन व्हा तुम्ही. दोन दोन जॉईन झाले तरी पण काय होणार. रेंजचा प्रॉब्लेम असेल मग. माझा आवाज यायलाय ना सगळ्यांना? हो हो, येतो ताई आवाज. येत आहे. आवाज चांगला यायलाय ताई तुमचा. महाराज तुमच्याकडेच रेंज नसन. तर बघा,
बाहेर त्याचे आचरण काय सांगत आहेत, आपण सिद्धाचं लक्षण पाहत आहोत बरं का. जे साधकाचं लक्षण असतं ना ते सिद्धाचं लक्षण असतं. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण हे चतुरी जाणीजे ऐसे. सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. सिद्ध जो आहे बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये संदेह नसतो. त्याचे साधन निसंदेहपणे चाललेली असते. बाह्य परिस्थिती कशी असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. नाही तर आपलं बाहेर बी सारखं आणि आतलंही सारखं. पण सिद्ध महात्म्यांचं तसं नसतं. बाहेरचा भाव वेगळा आहे आणि आतला भाव वेगळा आहे. जरी आपल्याला ते आपल्यासारखे दिसतात बाहेर, पण आतून ते काय झालेले असतात, परमात्म स्वरूपाशी समरस झालेले असतात. व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहारच असतो त्यांचा, पण आतमध्ये निरंतर ते समरस कुठं असतात, भगवंताशी. सिद्ध बाहेरून साधन करीत असले तरी त्याला अंतरात कुठलाही संदेह नसतो. संशय पूर्णतः निवृत्त झालेले असतात. साधन निसंदेहपणे चाललेलं असतं त्यांचं. बाह्य परिस्थिती कशी असू द्या, अंतर्बाह्य समाधान जरी कशी जरी बाहेरची परिस्थिती असली तरी त्याचं समाधान ढळत नाही बरं का. नाही, आम्हाला विपरीत परिस्थिती आलेली आहे ऐकणे म्हणून तो खचलाय, अजिबात नाही. कारण का, आतमध्ये भाव कसा आहे, मी कोण आहे, मी परमात्मा आहे. आणि परमात्म्याला हे असतेच का, व्याधी असतात परमार्थाला, आधी व्याधी अजिबात नसतात, हे त्याला पक्क माहिती झालेलं असते. म्हणून त्या बाहेरच्या परिस्थितीच्या ठिकाणी ती जी परिस्थिती कशी असली तरी आतमधला भाव त्याचा डगमगत नाही. हा कोण आहे, सिद्ध महात्मा. ह्याला सिद्ध म्हणावं. अचळ झाली अंतरस्थिती, तेथेच नास कैसी गती. स्वरूपी लागता वृत्ती, स्वरूपाची झाली. महाराज म्हणतात, सतत स्वरूप अनुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. कारण निरंतर स्वरूप अनुसंधानामध्ये तो राहिलेला असतो. निरंतर त्यांना भाव एकच, म्हणून तर म्हणजे नित्य निरंतर परमानंद. निरंतर आपला अनुभव आपण अनुसंधानामध्ये आपल्या राहिलं पाहिजे. निरंतर आपल्या चित्ताला चिंतन परमात्म्याचं दिलं पाहिजे. चिंतने म्हणून तर म्हणले तद्रूपता. आपल्या आपल्या अवस्थे मग पाहता पाहता विदेह सुद्धा अवस्था तो भोगतो. कोण, हा जीवन मुक्त विदेहामध्ये सुद्धा जातो. विदेह मुक्त सुद्धा अवस्था भोगत असतो. सतत स्वरूप अनुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे. स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते ना. स्वरूपाशी तिचे ऐक्य झालेले असते. सतत कुठं आहे, स्वरूपाशी मग्न. जराही ते काय होत नाही, बाहेर ढळत नाही. कोण, सिद्ध महात्मा. ऐक्य झालेलं असतंय आपल्या आपल्या स्वरूपाशी. आपल्या आपल्या महिमेमध्ये तो निरंतर काय झालेला असतो, डुबलेला असतो. मग तो चळताच अचळ, अचंचळपणे निश्चळ असोन चंचळ देह त्याचा. महाराज सांगतात, अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. देहाची होऊ दे हालचाल, पण अंतरामध्ये तो स्थिरच असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो. याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. तो आतमध्ये कसा आहे, स्थिर आहे. कारण का बरं, स्थिती प्राप्त करून घेतली ना त्यानं. बाहेर जरी चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो. आतमध्ये त्याचा भाव दृढ झालेला असतो.
देहाचा ठिकाणी देहाचा व्यवहार. म्हणून तर म्हणले तू काय कर, आता तुझ्या तुझ्या ठिकाणी राहत जा आणि हे देहाचा व्यवहार देहाच्या ठिकाणी ठेवत जा. स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोनीच राहिला, अथवा उठोनी पळाला तरी चळेना. स्वरूपी जो स्वरूप आकार होऊन राहत असतो ना, तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. महाराज सांगत आहेत, ज्याला स्वरूपाची प्राप्त झालेली आहे, जो स्वरूप होऊन राहिलेला आहे, निरंतर मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा या भावामध्ये तो राहत असतो. मग देहाने एका ठिकाणी पडून राहिला काय किंवा म्हणले उठून धावत सुटला तरी काय, त्याला काही सुद्धा फरक पडत नाही, कारण त्याची आतमधली स्थिती कधीही बदलत नाही. देह प्रारब्धाच्या अधीन असतो, जसं प्रारब्ध असेल तसा देह झुकलेला असतो, पण ह्याचा भाव काय होत नाही, अजिबात डगमगत नाही. येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्वाची आहे. आतमधली स्थिती कशी आहे हे जाणणं हे खूप महत्वाचं आहे बरं का साधकाला. आंतरी वृत्तीच नाही अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. त्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेली असते, तोच साधू होय. अंतरस्थिती कशी आहे, आतमधली वृत्ती जी आहे निवृत्त झाली का, निवृत्त अवस्था प्राप्त झालेली आहे का, निरंतर भगवंताकडे अंतःकरण झुकलं गेलेलं आहे का. ज्याचं अंतःकरण निरंतर भगवंत स्वरूपाच्या महिमेमध्ये रमलेला आहे तोच तर साधू आहे ना. त्याला तर सिद्ध म्हणाव, त्यालाच तर साधक म्हणाव, तोच तर साधू आहे. मग साधूला महत्व दिलंय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगे. कलियुगामध्ये साधूला काय केले, थोरवी गायली. कारण का, कोणत्या साधूला, ही अशी वर्तणूक ज्याची आहे त्याला. राजी बैसला अवलिळा, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागला जिव्हाळा, लक्षणे बाणते. एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला, त्याच्या अंगी राजकळा आपोआप बांधते का बांधत नाही, आपोआप अंगी बांधते ना. तसं म्हणले एखादा मनुष्य एकदम अचानक त्याला राज्यपदाची प्राप्ती झाली, मग राज्यपदाची प्राप्ती झाल्यावर तो राजासारखाच वागू लागला का नाही. तसंच ते म्हणले, त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बांधतात. पण अगोदर त्याच्याकरता प्रयत्न, त्याच्याकरता चिंतन खूप महत्वाचं आहे. आपली वृत्ती जराही ढोळ द्यायची नसते स्वरूपापासून बरं का. निरंतर त्याच्यामध्ये मग्न व्हावी. काही दिवस असा अभ्यास केल्याच्या नंतर मग त्या महाराज म्हणतात त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागते. मग तिथंच लक्ष लागतंय आपलं, बाह्य वृत्ती येतच नाही, अंतरच वृत्ती राहते. प्रेम उत्पन्न होते. एकदा का त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झालं रे झालं की मग ते लक्षणे आपोआप अंगावर बांधले जातात. त्याला ये म्हणण्याची सुद्धा गरज नाही. एरवी अभ्यास करिता हातानं चढती सर्वता, स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊने. ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत बरं का. जेव्हा ती अवस्था येईल तेव्हाच ते लक्षणं प्राप्त होतात. असं कितीही आपण अभ्यास करून ती लक्षणं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते प्राप्त होत नसतात. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागतो तरच ती लक्षणे अंगी बांधतात, नाहीतर नाही. सिद्ध महात्म्याची जी लक्षणं आहेत ते आपण कितीही प्रयत्न करा अंगावर बांधण्याची, ते बांधले जात नसतात. त्याला सिद्धच व्हावं लागतंय. एकदा सिद्ध झाल्यावर ती लक्षणे बांधायची बी गरज नाही, आपोआपच काय होतात म्हणले त्याच्या अंगावर बांधतात ती लक्षणे सिद्धाच्या. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरोपणी स्थिती बाणे.
वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. अभ्यास कशाचा करायचा? निरंतर वृत्ती कुठं राहावी? निर्गुणामध्ये. असा अभ्यास केला पाहिजे. निरंतर परमात्मा स्वरूपाशी समरस वृत्ती असली पाहिजे. सर्वोच्च स्थिती ह्यालाच म्हणतात. अभ्यासाची सर्वोच्च स्थिती सतत निर्गुणामध्ये राहणं. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणत असते. निरंतर संताची संगती करा, अध्यात्माचं निरूपण श्रवण करा. सतत श्रवण केल्याच्या नंतर सुद्धा ती स्थिती बांधते. पण श्रवण करायचं म्हणून करायचं नाही बरं का. चित्त लावून मन एकाग्र करून श्रवण केलं पाहिजे, तर ही अवस्था बाणा. नुसतं श्रवण चाललंय, आम्ही लय श्रवण करायला, चित्तात तर काहीच नाही, मनामध्ये दुसराच भाव. काम करत करत श्रवण करा बरं, काहीच तरी राहते का चित्तात? बघा, एखादा तुरळक शब्द राहतच नाही चित्तामध्ये. कारण का? वृत्ती दोन ठिकाणी कशी झेप घेईन. ह्याला वाटतं मी काम करत करत श्रवण केलं, तो ग्रंथ झाला आमचा. कसा झाला? काम करत करत झाला. ऐकला ना, कसा ऐकला? काम करत करत ऐकला. त्याला झाला म्हणतात का ग्रंथ? अजिबात तर नाही. काहीच तर चित्तामध्ये बसत नसते, नावाला झाला फक्त. एकाग्र चित्त देऊन मन एकाग्र करून ऐकणे, निरंतर त्याचा अभ्यास करून तो चित्तात बसना. आणि ह्याला किती मोठा बहादूर आहे बघा ना. हे म्हणते मी काम करत करत ऐकन. खरंच चित्तामध्ये बसतात का ह्या वृत्त्या? हा भाव होईन का त्याचा? अजिबात होत नाही. हे नावाला आहे फक्त. म्हणून महाराज म्हणतात वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्व उच्च स्थिती आहे. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणत असते. सतत संतांची संगती, सतत अध्यात्म निरूपण, सतत श्रवणामध्ये डुबून राहणं, तेव्हा ही स्थिती अंगावर बाणत असते, अन्यथा नाही बरं का. ऐसे लक्षण बरवी स्वरूप कार्य अभ्यासावी, स्वरूप सोडिता गोसावी भावाबली. महाराज म्हणतात स्वरूप अनुसंधानाने स्वरूपकार होत असतात. स्वरूप अनुसंधानामध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. आणि जर कोणी अनुसंधानामध्ये राहत असतील त्याला स्वरूप जे आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तो स्वरूपाच्याच आकाराचा होतो. साधं भुंगा होता, त्यानं आळीला आणलं, ती आळीनं ते हास घातला त्या भुंग्याचा. आता येईन मला टोचकली मारत, तर ती कीटक जी आहे तिचं पलटलं ना, है का नाही. ती जी आहे आळी होती, तिला काय झालं म्हणले, पंख आले, ती भिंगरी होऊन उडून गेली. तिचं काय झालं म्हणले, पालटलं सगळं, काय पालट झाली म्हणले. तुझी काय होणार नाही, तुझं तर स्वरूपच आहे ना ते. पण तुला निधी ध्यास घ्यावं लागल, त्या अनुसंधानामध्ये राहावं लागल, तेव्हा तू ती अवस्था तुला प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधकांगी. असो म्हणले, आता हे बोलणे पुरं झालं. आता ज्या योगी साधकाच्या अंगी समाधान बांधते ती लक्षणे, साधूची लक्षणे ऐक, असं काय म्हणत आहे समर्थ सांगायला लागलेत. आतापर्यंत केलं निरूपण सिद्धाचं. आता साधूची लक्षणे कशी असतात त्याचं वर्णन चाललेलं आहे. स्वरूपी भरता कल्पना, जेथे कैसी उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. महाराज सांगतात स्वरूप निर्विकल्प असल्याने स्वरूप कसं आहे? निर्विकल्प, कल्पना रहित स्थिती, तिला निर्विकल्प म्हणतो आपण. तसं काय आहे? स्वरूप आहे तुमचं. ते कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते. तिथे कल्पना टिकते का? अजिबात टिकत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तिथं टिकन का? कशी शिल्लक राहील? तिथं टिकणार नाही. म्हणून साधू निष्काम असतो बर का. साधू जो आहे कल्पना कोणतीच करत नाही. साधू जो आहे निष्काम झालेला असतो.
पुढे म्हणतात महाराज, कल्पिला विषयो हातीचा जाओ, तेने गुणे क्रोध यावा, साधू जनाचा अक्षय ठेवा, जाणार नाही. आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो का येत नाही? देवा मी किती केलं तुझ्यासाठी, हे केलं ते केलं, सकाळी लवकर उठायलो, चिंतन करायला लागलो आणि माझी इच्छा पूर्ण करत नाहीस देवा तू. म्हणजे देवाचा राग येते, माणूस काय करत नाही, डबल त्याचं चिंतन बी करत नाही. पण साधूचा ठेवा अक्षय असतो बर का. आणि त्या साधूचा सुस्वरूप रूप ठेवा कधीच नाहीसा होत नसतो. म्हणून ते क्रोधरहित, जाणती स्वरूप संत, नाशिवंत हे पदार्थ सांडून या. म्हणून साधू हे क्रोधरहित असतात, त्यांच्याकडे क्रोध नसतो. सर्व नाशिवंत पदार्थाचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो. म्हणून तो सोने आम्हा मृत्तिके समान. सगळं कसं आहे, माती मूल्य आहे, नाशिवंत आहे ना हो सगळं. म्हणून साधू हा त्याच्या ठिकाणी क्रोध का नाही, कारण नाशिवंत पदार्थ त्याच्या ठिकाणी ममत्व जराही नाही, खोटं आहे सगळं. त्या खोट्याविषयी काय महत्व येणारे, प्राप्त हो अथवा न हो, क्रोधाचा विषयच नाही. म्हणून स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. जेत नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, कोणाधरित क्रोधरहित सच, क्रोधरहित सचराचरी साधुजन वर्तती. म्हणून जेथे दुसरं कोणीच नाही तेथे क्रोध तरी कोणावर येणार, कोणावर करणार. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतो. पुढे म्हणतात, आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कुणावर करणार? मीच सगळ्याकडे आहे, स्वानंद स्वरूपाने नटलेला आहे, मग कोण कुणावर गर्व करणार? म्हणून आपल्या स्वरूप स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व कुणावर करायचा? कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंग येत नाही, कारण का सगळं मिथ्या आहे ना, मिथ्याशी काय वाद घालायचाय? साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैसा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू स्वरूप आकार झालेला असतात, स्वरूप तर निर्विकार आहे. मग तिरस्कार उत्पन्न होईल कसा बरं? त्याच्या ठिकाणी होणं शक्य नाही. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैसा तिरस्कार, आपण आपला मत्सर कोणावरी करावा. साधू स्वरूपाकार झालेला असताना स्वरूप तर निर्विकार आहे, मग तिरस्कार उत्पन्न होईल कसा? सर्वत्र आपणच आहोत, मग आपणच आपला मत्सर. बघा बरं, आपलेच दातानं जर जीभ चावली तर कोणाला शिक्षा करायची? करतो का आपण? तसं म्हणले सगळं माझं स्वरूप आहे, कुणावर करायचा राग, कुणावर करायचा क्रोध? सगळा कोण? हे विश्वाची माझे घर, हे सगळं काय आहे? माझं स्वरूप आहे, हे सगळं माझंच घर आहे, असा भाव प्रगटलेला असतो. साधू वस्तू अनायाचे, साधू वस्तू अनायासे, या कारणे मत्सर नसे, मद मत्सराचे पिसे साधूसी नाही. महाराज सांगतात,
साधू अनायासे आत्मवस्तू रूप झालेला असतो. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मद आणि मत्सराचं खूळ साधूच्या ठिकाणी नसतं. मद नाही, मत्सर नाही, कुणाचा द्वेष नाही, विकार नाही, सगळं निवृत्त झाले. कारण का साधू पद भेटले त्याला आता. साधू स्वरूप स्वयंभ ते कैसा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही साधूच्या ठिकाणी. मग तेथे दंभ असेलच कसा? द्वैतच नाही तर दंभाचा प्रश्नच नाही. जेने दृश्य केले विसंच तयास कैसा हो प्रपंच, या कारणे निष्प्रपंच साधू जाणावा. ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल? म्हणून साधू हा निष्प्रपंच असतो असं जाणून घ्या. त्या ठिकाणी प्रपंचाचा अभाव झालेला असतो. म्हणून तर जगत मिथ्या ब्रह्म सत्य या भावावर तो आरूढ झालेला असतो. हा सिद्धांत अंगावर त्यांना बांधलेला असतो. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य हा सिद्धांतावर तो आरूढ झालेला असतो. कोण? हा सिद्ध महात्मा. अशी स्थिती असते कुणाची? उत्तम अधिकारी म्हणजेच त्या जीवनमुक्त पुरुषाची. बरंच वर्णन सांगितले महाराजांना, ते आपल्याला ऐकायचे, पण वेळेच्या अभावी राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च वो न भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वे पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वा कपानिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोह मदो नैव मे नैव माश्चर्यभावो न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर्णमुत्तीर्णबन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उमागीर महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. रंगनाथ महाराज की जय. विवेकानंद महाराज की जय. मोरेताई की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. जय